नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी 40 साईजचा हा ब्लाऊज स्टिच करते कटोरीमध्ये. तर मी याची कटिंग अपलोड केलेलेच आहे. नसून पाहिले तर जाऊन बघा. 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. दोन्ही चॅनलला चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का कुठल्या चॅनलला मी कटिंग टाकली. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण पूर्ण ब्लाऊज जोडून घ्यायचं आहे. आता तो पण जोडताना दाखवलं तर व्हिडिओ जास्तच मोठा होऊन जातो. तर मग मी काय करते, ज्या छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी दाखवते. कारण हे बघा, छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मी याच्यामध्ये तुम्हाला सगळं जोडून ठेवणार अगोदर, नंतर मी तुम्हाला स्टिच करताना दाखवते. पण ह्या 2 गोष्टी दाखवते. आता याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त अस्तर जसं स्टिच करतो आपण, हे जे जॉईंट द्यायचं आहे आपल्याला, त्याच पद्धतीने इकडं पण जॉईंट द्यायचं. तर मग मी तुम्हाला अस्तरवरच जॉईंट कसा द्यायचा हे दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का मेन फॅब्रिकला पण जॉईंट कसा दिला पाहिजे. तर अगोदर आपल्याला जेवढा जॉईंट द्यायचा आहे तेवढा कपडा अगोदर आपल्याला काढून घ्यायचा आहे. मग त्याच्यासाठी 2 पीस तयार करू आपण, म्हणजे 2 कपडा आपण घेतले आहे. तर पाहू शकतात. आता काय करायचं आहे, आता मी तुम्हाला सांगते. एक साईड आपल्याला, आता हे 2 भाग आहेत बरोबर, एकावर एकच आहे. एक साईड आपण वरच्या भागावर ठेवली बरोबर. आता हा आपण बाजूला ठेवणार आणि एक साईड आपण खालच्या बाजूला ठेवली आणि वरून आपण बाहीला जॉईंट द्यायचा तो आकार ठेवला, थोडक्यात बाहीचा आकार. नंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची. म्हणजे लक्षात घ्या, एक बाजू मी खालून ठेवली आणि एक बाजू मी वरच्या बाजूने ठेवली. आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने याला स्टिच करायचं आहे. आता ब्लाऊज पीस आहे, त्या कलरचा धागा एकदम बरोबर मॅचिंग आहे, तर काही अडचण नाही. आता नंतर याला दाब शिलाई दिली तरी चालते, किंवा हाताने जरी आपण प्रेस केला तरी चालते. तर प्रेस केल्याच्या नंतर पण याची फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते. आता जो आपण मधला पॉईंट आहे तो बरोबर इथं ठेवायचा आहे आणि उरलेला कपडा पूर्ण कट करायचा आहे. तर बघू शकतात, अशा पद्धतीने याला जॉईंट आला आहे. सेम ह्याच पद्धतीने आपण दुसरी पण बाही जोडून घ्यायची, जसं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवले. तर सोयीच्या बाजूने पण पाहू शकतात आणि आतमधली बाजू पण तुम्ही पाहिलेलीच आहे. आता याला आपण वरच्या बाजूने ठेवला आहे हा कपडा आणि वरून आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. आता याला शिलाई नाही मारले तरी चालते, त्याला पण नाही मारले आपण. तर मग हा जो मधला पॉईंट आहे, परत एकदा सांगते, हा असा उचलायचा आहे आणि नंतर मग नखानेच त्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे ते शिलाई पूर्ण दाबल्या जाते. तर बघू शकतात, दोन्ही याला खूप कमी वेळामध्ये आणि सिंपल पद्धतीने आपला बाहीला जॉईंट देऊन होतो. तर हे बघा, दोन्ही साईड अशा पद्धतीने बरोबर आल्यात, म्हणजे एकावर एक ठेवून जरी आपण चेक केलं तरी पण एकदम परफेक्ट अशी बाही आली. तर सेम पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकला पण अशाच हिशोबाने आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. तर कंटिन्यू करा. आता बाहीला जॉईंट देऊन झालं आहे, तर मग मी तुम्हाला एक बाही कशी जोडायची ते तुम्हाला दाखवते आणि त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाही जोडून घ्यायची. तर पाहू शकतात, आता उरलेला जेवढा कपडा आहे तेवढा आपण कट केला तरी चालते. आता आपल्याला याला दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई देताना बरोबर ती अस्तरवरच आली पाहिजे, ही काळजी घ्या. आता परत एकदा आपल्याला अजून एक दाब शिलाई द्यायची. ती डायरेक्ट आपली मेन कपड्यावर आली पाहिजे आणि कडेला आली पाहिजे, जास्त अलीकड पण नाही, एकदम कॉर्नरला, म्हणजे ती व्यवस्थित दिसते.
अशा पद्धतीने बघू शकतात, खूप सुंदर याची फिनिशिंग आली। आता आपण सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू जोडून घ्यायच्यात, म्हणजे दोन्ही बाही जोडून घ्यायची। तर पाहू शकतात मी दुसरी पण बाही जोडली। आता आपल्याला ह्या बाहीवर ही बाही ठेवायची, म्हणजे ही बाजू सोयची, ही बाजू सोयची। आता आपण हा वरचा लेअर बाजूला करायचा आहे आणि जे अस्तरचं आहे तेच आपल्याला बरोबर दोन्ही भाग ठेवायचे आणि नंतर मग काय करायचं आहे आपल्याला, बरोबर आपल्याला फ्रंट भाग हा कट करायचा आहे। एकावर एकच बाही आहे, मी बरोबर फक्त अस्तरला अस्तर जॉईन केले आणि समोरचा भाग हा कट केलाय। तर अशा पद्धतीने दोन्ही भाग आपले कट झालेत। आता याला कडेने पूर्ण शिलाई मारून घ्यायची। तर आता आपण काय करणार आहोत, कटोरी जोडायची। तर कटोरी कशा पद्धतीने जोडायची तुम्हाला मी दाखवते। हा आहे कटोरीचा भाग, तर अशा पद्धतीने आपण कटोरी जोडणार। तर ही मी खाली कटोरी ठेवली, याच्यावर मी कटोरीचा हा भाग जो आहे तो उलटा ठेवला आणि सिंपल पद्धतीने आपल्याला कटोरी जोडीत चालायचं आहे। कुठेही कपडा ओढतड करायची नाही। आता याला आकार येतो, तर हर एक वेळेला आपण मशीन जरी उचलली, सॉरी खटका जरी उचलला तरी चालते। अशा पद्धतीने आणि पाहू शकतात एकदम फिनिशिंग सोबत आले। आता याच्यामध्ये कटोरीला थोडासा एक्स्ट्रा जो कपडा झाला तो आपण असं कट करू शकतो। कुठेही कटोरीला कमी जास्त काहीच प्रॉब्लेम येणार नाही। तर आता आपण कटोरी जोडायची, तर इथपर्यंत आपल्याला धरायचं आहे माप आपला आणि 1.5 इंच आडवं, 1.5 इंच आपण आडवं घ्यायचं आहे आणि उभं 3 इंच घ्यायचं आहे। तर 1.5 इंच जिथपर्यंत आलं तेवढं आपल्याला उरलेला कपडा मी हा टक्सचा पूर्ण काढून टाकते आणि पाहू शकतात कटोरीचा आकार हा किती व्यवस्थित आला आहे। कुठंही चून वगैरे काहीच नाही। बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो, काही तर चून पडून जाते, तर असं काहीच झालं नाही। तर तुम्ही इकडची बाजू पण पाहू शकतात। आता याला क्रॉस पट्टी जोडायची, तर ती कशा पद्धतीने तुम्हाला ते पण दाखवते। आता वरची बाजू आपली सोयची आहे आणि खालची बाजू आपली उलटी आहे। आता अस्तरच्या बाजूने अस्तर ठेवले आणि मेन ब्लाउज पीसाच्या बाजूने क्रॉस पट्टी ठेवली। नंतर आपल्याला जोडून घ्यायची। आता जोडताना थोडासा तिरकं धरायचं आहे आपल्याला, कारण इथपर्यंत टक्सपर्यंत आकार असतो। तर डायरेक्ट शिलाई न देता थोडं थोडं आपल्याला शिलाई मारायची आणि नंतर पुन्हा एकदा खटका आपण वरती उचलला, खालची बाजू सेट केली, त्याच्यावर आपण क्रॉस पट्टी पण सेट करायची आणि ह्या तिन्ही लेयर आपल्याला धरून ठेवायच्यात बोटांनी। पुन्हा एकदा मी मशीन थांबवली। आता डायरेक्ट आपण शेवटपर्यंत जरी स्टॉप केलं मशीन तरी चालते। म्हणजे पाहू शकतात एकदम व्यवस्थित। आता तुम्ही ज्या वेळेस आपल्याला जर क्रॉस पट्टी, आता मी ही बाजू पूर्ण अगोदर जोडली, आता मी तुम्हाला क्रॉस पट्टी पूर्ण कशी जोडायची ते दाखवते। तर अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजला फिनिशिंग आली, तर बघू शकतात। आता मी हे कट करून घेतलेलं अगोदर। आता ही बाजू पूर्ण आपल्याला जमा करायची, गोल गोल त्याला बनवून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने आतमध्ये घालून एक शिलाई मारून घ्यायची। आता हे बघा, हे बरोबर आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे। कोणत्याही बाजूने ओढलं तरी पण चालते, म्हणजे ही जी क्रॉस पट्टी आपण जोडतो तर याला दोन्ही बाजूला फिनिशिंग येऊन जाते। तुम्ही बघू शकतात आतमधल्या बाजूने कुठेही धागा वगैरे अजिबात दिसून येत नाही आणि बाहेरची बाजू पण उरलेलं थोडंफार जर असेल तर आपण ते कट करायचं आहे आणि पाहू शकतात खूप सुंदर याला फिनिशिंग आली। आता आपल्याला हुक पट्टी याला जोडून घ्यायची।
आता हुक पट्टी जोडताना आपण 1 इंचाची जरी पट्टी घेतली तरी चालते। थोडासा मोडपून घ्या। मोडपून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला एक दाब शिलाई द्यायची। ती दाब शिलाई पूर्ण आपली अस्तरवरच आली पाहिजे। पाहू शकतात। आता आपल्याला कधी पण ज्यावेळेस आपण हुक पट्टी आणि बटन पट्टी जोडतो तर त्याच्या अगोदर आपल्याला चेक करायचे दोन्ही बाजू समान आल्यात का नाही। तर पाहू शकतात तुम्ही क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट आहे, कुठेही मागं पुढं नाही आणि समोरचा हा भाग पण एकदम परफेक्ट। तर जरी कमी जास्त काही झालं तर आपण याला गोल असा आकार देऊ शकतो। तर एवढं काही नाही, फक्त आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये अगोदर चेक करायचे गळापट्टी जोडायच्या अगोदर आणि नंतर मग आपण गळापट्टी जोडू। आता हे चेक केल्याच्या नंतर मी गळापट्टी जोडते। आता जर तुमच्याकडे क्रॉस कपडा नाही, आता हा सरळ कपडा आहे, तर हा पण गळ्याला फिनिशिंग सोबत कशा पद्धतीने जोडला पाहिजे तर नीट लक्षात घ्या। तर मी अगोदर पूर्ण कडेला एकदम शिलाई मारून घेते। आता तुम्ही बघा, आता याला काट असल्यामुळे याला जरी शिलाईने मारली तरी चालते किंवा मारली तरी चालते। तर अशा पद्धतीने मी दोन्ही याला शिलाई मारून घेणार। आता शिलाई आपण मारून झाली। आता काय करायचे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर हात शिलाई करायची असेल आणि आपल्याकडे जर क्रॉसमध्ये कपडा शिल्लक नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जरी ब्लाऊजला पट्टी लावली गळापट्टी तरी एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग येणार। आता बघू शकतात मी जिथपर्यंत सरळ आहे तिथपर्यंत घेतले। आता जिथं आपल्याला हा आकार आला तर तिथं मी थोडीशी एक चून टाकल्यासारखं करते, म्हणजे शक्यतो चूनच टाकते। तर बघू शकतात आणि पुन्हा एकदा आपल्याला चून टाकायची, जोपर्यंत आकार जिथं आहे तर अंतरावर आपल्याला चून टाकायची। आता हा गोल आकार हा कमी अंतरावर असल्यामुळे मग मी कमी अंतरावरच चून टाकली। आपल्याला जर पाठीमागच्या गळ्याला जर अशा पद्धतीने जर आपल्याला गळापट्टी जोडायची तर आपण अंतर ठेवून जरी अशी चून टाकली तरी चालते। तर आता याची फिनिशिंग तुम्ही शेवटपर्यंत बघा, न्यू टेक्निक आहे, बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही सरळ पट्टीमध्ये आपण गळ्याला आकार कसा दिला पाहिजे। तर याच्यामध्ये पण खूप सुंदर पद्धतीने आकार येऊन जातो। तर पाहू शकतात याला 2-3 चून आल्यात। तर अशा पद्धतीने किती जणांनी गळा जोडलाय तर कमेंट करा। आता आपल्याला काय करायचं, याला पूर्ण दाब शिलाई द्यायची। आता दाब शिलाई देताना पूर्ण अस्तरवरच दाब शिलाई आली पाहिजे। तर बघू शकतात एकदम आपण अस्तरवर दाब शिलाई घेतली आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची। तर मी तुम्हाला दाखवते का त्याला फिनिशिंग किती व्यवस्थित येऊन जाते।
ज्या वेळेस आपण पाहू शकतात खूप सुंदर याला फिनिशिंग आली। आता मी जरा वेळासाठी जोपर्यंत माझी हात शिलाई होत नाही तोपर्यंत मग मी एकदम कडेला शिलाई घेते आणि नंतर ती आपल्याला शिलाई जरी उसवली तरी चालते, कारण मग ती शिलाई आपण 5चीच घ्यायची, छोटी जास्त घ्यायची नाही। परत एकदा सांगते, किती जणांनी अशा पद्धतीची पट्टी जोडली कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल का तुम्हाला ही गोष्ट अगोदरपासून माहिती होती। कारण शक्यतो मी अशी पट्टी जोडत नाही, ज्या वेळेला आपल्याकडे कपडा शिल्लक असतो तर आपल्याला अशा पद्धतीने पण काम करावं लागतं। तर पाहू शकतात किती व्यवस्थित आणि गोल फिनिशिंग सोबत ही पट्टी जोडण्यात आली। तर सेम पद्धतीने आपण दोन्ही पट्टी जोडून घ्यायची। आता हा झाला आपला पाठीचा भाग पूर्ण जोडून। आता याच्यानंतर आपण काय करणार, पुढचा भाग ठेवलाय आणि आता याला जोडून घ्यायचे। दोन्ही बाजू रफ करायला विसरू नका। आता काय करायचं, आपल्याला ही गोष्ट चेक करायची। समजा आता इथं क्रॉस पट्टीमध्ये थोडंसं जास्त झाले तर बघू शकतात, ज्या वेळेस आपण फिटिंग करतो तर एवढं जास्त झालंय अर्धा इंच, तर अर्धा इंच आपण मोंड्याला आकार जरी दिला समोरच्या बाजूला तरी पण चालते। म्हणजे खाली आपण आकार दिला। आता त्याच्यानंतर बघू शकतात तुम्ही का ज्या वेळेस आकार दिल्याच्या नंतर एकदम परफेक्ट आले, कुठेही कमी जास्त अजिबात झालेले नाही। आता मी तुम्हाला बाही जोडून दाखवते। आता बाही जोडताना आपल्याला अगोदर ज्या साईडची आपण बाही जोडतो तर फ्रंट बाजू आपल्याला फ्रंट साईडने गेली पाहिजे, तर आपण दुसरी बाही घेऊ। मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते का मी सुरुवात बाही जोडायला मधूनच करते। आता बाही जोडताना जरी कपडा कमी पडला तर टेन्शन घ्यायचं नाही, तर कशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग केली जाते हे पण मी तुम्हाला दाखवणार या व्हिडिओमध्ये। आता समोरचा भाग हा खोल असल्यामुळं बाहीला आकार हा कमी पडला, तर कमी जरी पडला तरी आपल्याला जॉईंट द्यायची गरज नाही, तरी पण आपण याची फिटिंग करू शकतो। तर ती कशी, तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे लक्षात येऊन जातं। आता आपल्याला जी आपण याच्या अगोदर फिटिंग केली तशी न करता आपण अशा पद्धतीची पण फिटिंग करू शकतो। फक्त काय करायचं आहे, आपल्याला हे दोन्ही भाग आपल्याला एकतर असे जोडा, तुम्हाला मी दाखवते। असे जर अशा पद्धतीने जर फिटिंग केली तर आपल्याला इंटरलॉक करता येतं। आता जेवढा दंड घेर असेल कस्टमरचा तर आपला उजवा हात डावा हात चेक करून घ्या आणि त्याच्यानंतर मग दंड घेर घ्या। आता इथं पण थोडंसं कमी पडले, तर जे कमी पडले तर ही बाजू आपण त्याच्या ही जी जास्त होती ती बरोबर इकडे आली, जी कमी पडली ती इकडे बरोबर आहे। तर आपल्याला व्यवस्थित धरायचे आणि हे कॉर्नर आणि हे शोल्डर हे दोन्ही बरोबर आहे का नाही हे आपल्याला चेक करायचे। तर अगोदर आपण एक शिलाई मारून घेऊ, म्हणजे आपल्याला कन्फ्यूज व्हायला नको किंवा जास्त म्हणजे व्यवस्थितच आपल्याला आलं पाहिजे। आता अशा पद्धतीने जरी चेक केलं
घडी तरी पण चालते फिटिंग करताना. तर एकदम बरोबर आहे. बघू शकतात तुम्ही, आपण 40 छातीचा ब्लाऊज स्टिच करतोय. तर जी हुकपट्टी आहे ही आपल्याला कशामध्येच धरायची नाही. तर आपण टेप धरताना आपण इथं धरलाय आणि बघू शकतात 10 इंच आले. म्हणजे आपल्याला चौथा भाग जर बोललं तर 40 इंच, सॉरी, आपण जर चौथा भाग हा 10 आलाय आणि फुल भाग मग 40 इंच येऊन जातो. अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची फिटिंग पूर्ण झाली. आता तुम्ही जेवढा दंडगेर आहे त्यानुसार आपल्याला फिटिंग करायची. आणि अशा पद्धतीने जरी फिटिंग केली तर तुम्ही पाहू शकतात मोंड्यामध्ये कुठेही कमी जास्त काहीच नाही आणि खूप सुंदर ह्या ब्लाऊजची फिटिंग आलेली आहे. तर अशाच पद्धतीने सगळे ब्लाऊज जरी शिवले तर काही अडचण नाही. एवढंच आहे का अशा पद्धतीने जर आपण फिटिंग केली तर याला इंटरलॉक करावं लागतं. आणि जे आपण याच्या अगोदर वेगळ्या पद्धतीने आपण फिटिंग केली ते अंडरग्राऊंड फिटिंग आहे, ती पण सुंदर आहे. त्याला मग आपल्याला इंटरलॉक नाही केलं तरी पण चालतंय. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लाऊजची फिनिशिंग कशी आली हे पण कमेंट करा.